नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोपरापर्यंतची बाही कटिंग कशी करायची हे शिकवणार आहे. कोपरापर्यंत बाही म्हणजे एल्बो स्लीव्ह तर किंवा लांब बाही म्हणा, तिन्हीपैकी कोणतंही तुम्ही कोणतीही बाही कटिंग करायची असेल तर या पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता. इथे आपण सर्वात पहिल्यांदा घेऊया उंची. नेहमी जसं आपण काय करतो, उंची तुम्ही सर्वसाधारणपणे 10 इंच घेते. नेहमी आपण 36 साईज घेतो, तर या व्हिडिओमध्ये मी 40-36 नुसार इथं एल्बो स्लीवचं इथं कटिंग दाखवणार आहे. तर त्यासाठी बाहीची उंची मी इथं सांगितली त्या पद्धतीने 10 इंच मुंडा घे. इथे घेणार आहे मी 9.5 आणि दंड घेर असणार आहे 6. तर ही 3 मापे जी आहेत या 3 मापानुसार आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे. इथं बाहीची उंची 10 + 1 11 इंच. इथून 11 इंच एक सरळ लाईन आपण ओढून घेऊया. उंचीचं मार्किंग झाल्यानंतर कॅप हाईट घ्यायची आहे. तर इथे पहा, छातीचा 10वा भाग, छातीचा 10वा भाग, मग 40चा 10वा भाग किती येतो? 4 इंच. तर तो कसा काढायचा? हे जे आपलं 40 चेस्ट आहे याच्यामध्ये एक टिंब दिला की किती राहते? 4. तर इथे मी 4 इंच कॅप हाईट घेणार आहे. आता 42 मध्ये म्हणाल की 4.25 इंच येतं, तर त्यावेळेस तुम्ही तिथे 4.25 इंच घ्यायची नाही कॅप हाईट, फक्त 4 इंच घ्यायची. 4 इंचाच्या पुढे नाही जायचं. इथून पुढे सर्व साईडसाठी आपण 4 इंच कॅप हाईट घेणार आहे. इथे घेतलं मी 1 इंच. बाहीची उंची 10 + 1 11 इंच. इथं घेतलेलं आहे कॅप हाईट आपण 4 इंच. मुंडा घेर किती पाहिलाय? 9.5. इथून मी 9.5 इंचावरती मार्किंग करून घेते पहा, अशा पद्धतीने. आणि एक तिरकी लाईन ओढून घ्यायची. ओढली का? आता इथे समसमान 4 भाग करा किंवा पहा असे 2 इंच 2 इंच आणि असे हे 2 इंच असे तुम्ही 1 2 3 4 असे भाग तयार करून घ्या. 3 पॉईंट जे आहे ते 2-2 इंचावरती द्यायचे. परत हा 1 पॉईंट अर्धा इंच, हा दुसरा पॉईंट अर्धा इंच आणि हा तिसरा पॉईंट सुद्धा अर्धा इंच मी असा खाली घेतला. आपली बाहीला आकार देण्याची जी पद्धत आहे ती सेम असणार आहे, परंतु इथे मी फक्त बदल केले. मी काय करत होते, समसमान भाग घेत होते, तर तेच मी इथं 2 इंच 2 इंच आणि 2 इंच असं घेतलेलं आहे. ठीक आहे. आता आकार देऊया. या 1 इंचापासून या अर्धा इंचावर, या अर्धा इंचावरून सेंटर आणि इथे पहा असं. हा आपला झाला बाहीचा पुढचा आकार. जेव्हा ही रुंदी वाढते ना त्यावेळेस असं करायचं, नाहीतर समसमान 4 भाग केले तरी चालतात, काही प्रॉब्लेम नाही. इथे 1 इंचावरती पॉईंट दिला. आता या 1 इंचापासूनच इथे परत इथे पहा आणि असे हे आकार द्यायचे. एकदम सोपी ट्रिक आहे बाहीला आकार देण्याची, काहीही अवघड नाही. तुम्ही कोणतीही साईज घ्या, या इथे तर याच पद्धतीने आकार द्यायचे आणि याच पद्धतीने कॅप हाईट काढायचे. दंडघेर सांगितला मी 6. इथं बरोबर 6 इंच दंडघेर घेतला. 1.5 इंच मार्जिन, इथेही 1.5 इंच मार्जिन आणि हे जोडून घ्यायचं. आणि हे अर्धा इंच इथं डाऊन करायचंय पहा. इथे मी हे अर्धा इंच असं डाऊन केलं.
या पद्धतीनं 40 साईजची जी बाही आहे ती मी इथं तुम्हाला एकदम परफेक्ट अशी शिकवलेली आहे. लांब बाही तुम्ही याच पद्धतीनं कटिंग करा. इथे कॅप हेड जास्त घेतल्यामुळे काय होतं, तुमच्या इथे पहा बाहीमध्ये घोळ येतो इथे. तर हा कपडा जास्त कटिंग होऊन निघल्यामुळे इथे सुद्धा तुमचा घोळ येणार नाही. प्लस तुम्ही काय करा, फिटिंग करताना जेव्हा लांब बाही तुम्ही फिटिंग करता त्यावेळेस पहा 2 ते 2.5 इंच इथून सरळ शिलाई आणत इथून या पद्धतीने फिटिंग करायचं. फक्त हा मधला भाग जो आहे तोच कर्व स्टिचिंग करायचा. ना इथे अशी आतमध्ये शिलाई आणायची, अजिबात आतमध्ये शिलाई आणायची नाही. जर तुम्ही इथूनच डायरेक्ट असं जर कर्व घेऊन जर शिलाई द्यायला गेला तर इथे तुम्हाला काखेमध्ये बाही टाईट होईल आणि इथे तर मग दंडामध्ये टाईट होईल, हे नक्कीच होणार. तर त्यासाठी काय करायचं आहे, हा जो मधला भाग असतो इथेच आपल्याला फक्त कर्व अशी शिलाई घ्यायची आहे. अजून म्हणजे हा डाऊन केल्यामुळे पहा, हे 4 इंच आपण डाऊन केलं आणि हे प्लस अर्धा इंच आणखीन डाऊन होतंय, त्यामुळे घोळ येण्याचा तर चान्सेस नाही. आणि इथं अगदी पॉईंट टू पॉईंट आपण आकार दिल्यामुळे सुद्धा काय होतंय, असे हे आतल्या आत आकार तयार होतात. कोणी सहज असे हाताने आकार देतं पहा, तर त्यावेळेस काय होतं, बाहीचे आकार बिघडतात. तर अशा पद्धतीने हे पॉईंट जर घेतले, आता बाही कटिंग अगदी 5 मिनिटाचंच काम आहे, जास्त काय आपल्याला इथं वेळ लागत नाही बाही कटिंग करायला. तर हे पॉईंट द्यायला काही हरकत नाही, आकार एकदम परफेक्ट येतात. खोल खड्डासुद्धा एकदम आपला परफेक्ट असा कटिंग होऊन निघतो. तुम्हाला इथे फ्रेंच कर्व वापरायचा असेल तर वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथं फ्रेंच कर्वने कसा आकार द्यायचा हे सुद्धा शिकवेन. तसं जर तुम्हाला हवं असेल तर मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि इथे पहा, आता अजून एक गोष्ट सांगायची राहिली. 40 छातीनुसार आपली इथं घडी किती येते, आपण 10 इंच घेतो, परंतु आता मुंडा घेरा आपण 9.5 इंच घेतलाय. तर पहा घडी किती येते, बरोबर 10 इंच येते. पाहिजे घडी बरोबर आपली 10 इंच. म्हणजे तुम्ही छाती घेरानुसार जरी कटिंग केलं आणि मुंडा घेरानुसार जरी कटिंग केलं तरी ही जी घडी आहे ती सेमच येणार आहे. आता हे कशामुळे, तर मुंडा घेरामुळे. मुंडा घेर 9.5 होता म्हणून इथं बाहीची घडी सेम भरली छाती घेरानुसार आणि मुंडा घेरानुसार. परंतु इथे समजा 9.25-10 इंच मुंडा घेर असता, कधी कधी असतो पहा मुंडा घेर 10 इंच सुद्धा 40 साईजमध्ये असतो, त्यावेळेस मग तुमची बाहीची घडी ही जी आहे ती वाढली असती. मग ही घडी छाती घेरानुसार उपयोगी पडली नसती, कारण मग बाही कमी पडली असती. एकतर मग नाही तर मग इथं पहा 9 इंच मुंडा घेर असता तर इथं मग बाहीची घडी आपली कमी भरली असती. अशा पद्धतीने आपली बाहीची घडी सुद्धा कमी जास्त मुंडा घेरावरती डिपेंड असते. मग तुम्ही कधीही मुंडा मोजा आणि मग बाहीचं कटिंग करा, ते तुमच्यासाठी खास उपयोगी पडेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.